नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 3 ते 4 तासांमध्ये व आज मध्यरात्रीचा आपण हवामान अंदाज पाहणार आहोत। पुढील 3 ते 4 तासांमध्ये व आज मध्यरात्री राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे त्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही, चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, काही तासापूर्वीच मित्रांनो राज्यातील विविध भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे व मित्रांनो पुढील 3 ते 4 तासांमध्ये व आज मध्यरात्री देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस हा गेल्या काही तासांमध्येच पाहायला मिळालेला आहे, परंतु पुढील काही तासांमध्ये देखील याच भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। रत्नागिरी, रायगड, दापोली या ठिकाणी सिंधुदुर्ग, गोरेगाव या भागामध्ये देखील पुढील काही तासांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच पुणे, नाशिक, मुंबई, जळगाव या ठिकाणी सुद्धा मित्रांनो हवामान ढगाळ असणार आहे व तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो नांदेड, लातूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला आज पुढील काही तासांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भामध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर तुरळक ठिकाणी आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। परंतु एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज मध्यरात्री पावसाचा जोर हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्ती करून पाहायला मिळतोय। सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच कराड, विटा, वडूज, जत या ठिकाणी निपाणी तसेच मित्रांनो या ठिकाणी सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, चिपळूण, दापोली ठिकाणी पुणे व पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला पुढील काही तासांमध्येच व मध्यरात्री आज मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण लगेच व्हिडिओची अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।